Hello students, today we are going to see very important topic, and these formulas are very important to face the competitive exams, JEE, NEET, CET. very important formula. हे पुढे अजून कोणत्याही चॅप्टर मध्ये लागतील, पाठच करून ठेवा. आता हे फॉर्म्युले मिळवण्यासाठीचा एक लॉ आहे. जसं आपण काल कोणता लॉ पाहिला बरं? वेक्टर ॲडिशनचा, ट्रायंगल लॉ, त्रिकोणाचा नियम समजला होता की नाही? त्रिकोणाच्या जणू काही दोन वेक्टर की जे ॲड करायचे त्यांना कसे रिप्रेझेंट करायचे? ॲज अ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल, incomplete side of it, then the third remaining side gives the result or it is the answer. R is the answer of P and Q. आता अशीच एक मेथड बघायची आपल्याला. या मेथडला म्हणतात पॅरेलेलोग्राम लॉ ऑफ अ वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडच करायचे पण पॅरेलेलोग्राम लॉ ने. पॅरेलेलोग्राम कोणाला म्हणतो आपण? ऑपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल. Opposite sides are equal and parallel is called as a parallelogram. तर मग हा पॅरेलेलोग्राम लॉ काय आहे बघा. आपण जे काल दोन वेक्टर की जे ट्रायंगलच्या साइड दाखवत होतो, ही एक साइड आणि ही दुसरी साइड, आणि टेकन इन ऑर्डर. कसे घेतले ते? ऑर्डर म्हणजे एक संपला की दुसरा घेतला, टच. टेकन इन ऑर्डर. देन देअर रिझल्टंट इज, यांची बेरीज, यांचे ॲडिशन काय असेल? हा वेक्टर असेल आणि त्याची डायरेक्शन कुठं असेल? स्टार्टिंग फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर अशी होती. आता हे दोनच वेक्टर ऍड करायचे पण त्यांना रिप्रेझेंट कसे करायचे? ऍडजसंट साइड्स ऑफ ए पॅरेलेलोग्राम. कसे रिप्रेझेंट करायचे त्यांना? ऍडजसंट साइड्स ऑफ ए पॅरेलेलोग्राम. म्हणजे हे जे दोन वेक्टर होते ना, तर ह्याला कुठं ठेवायचा? इकडे असा आणायचा, डायरेक्शन न बदलू देता. बरोबर? कशी पण चेंज नाही करून घ्यायची डायरेक्शन. त्याची डायरेक्शन चेंज व्हायला नको तसा इथं आणायचा. आणि हे झाले दोन ऍडजसंट साइड्स, लगतच्या बाजू. काय म्हणतात त्यांना? लगतच्या बाजू. कोणाच्या? पॅरेलेलोग्रामच्या. पॅरेलेलोग्रामला मराठीत काय म्हणतात? समभुज चौकोन असं काहीतरी म्हणतात. ओके. मग याला ही कंप्लीट करायचं, याच्यासारखी ही पॅरेलल ड्रॉ करायची. मग या पॅरेलेलोग्रामचा हा जो डायगोनल असतो, डायगोनल म्हणजे कर्ण, ह्या डायगोनल हा रिझल्ट असतो. कोणाचा? या दोन वेक्टरचा, यांचा रिझल्ट हा. आणि त्याची डायरेक्शन कोणती? तर स्टार्टिंग, तो कुठून स्टार्ट होईल? स्टार्टिंग फ्रॉम देअर कॉमन पॉइंट. या दोघांचा कॉमन पॉइंट कोणता होता? हा. तिथून तो स्टार्ट होणार आणि त्याची डायरेक्शन म्हणजे हा अँगल अल्फा फाइंड करणे. हा अल्फा अँगल फाइंड करणे म्हणजे डायरेक्शन. आणि या आरची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड साठी हे डेरिवेशन आहे. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची लेंथ किती. दोन वेक्टर दिले असतात, पी आणि क्यू, दोन वेक्टर दिले तर त्यांच्यापासून जो रिझल्टंट मिळणार आहे त्याचं मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड म्हणजे त्याची लेंथ, आणि त्याची डायरेक्शन म्हणजे अल्फा. हा अल्फा काढला म्हणजे त्याची डायरेक्शन मिळते. असे दोन फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. लक्ष द्या. व्हेरी सिम्पल, नॉट डिफिकल्ट. अगोदर पॅरेलेलोग्राम लॉ काय आहे ते बघूया. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, 5 मार्क्स. स्टेट अँड प्रूफ. स्टेट म्हणजे सांगा, हा लॉ सांगणे. प्रूफ म्हणजे असं प्रूफ करायचं त्याला. ओके. स्टेट अँड प्रूफ पॅरेलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन अँड डिटरमाइन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. कोणाची? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. रिझल्टंट म्हणजे कोण? हा. त्यांचं जो येईल रिझल्ट, समजतंय ना? रिझल्टंट of the resultant. ओके. आता लॉ काय आहे? सोपा आहे बघा, एवढा लॉ आहे. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप,
जर दोन वेक्टर हा आणि हा हे डॉटेड नाही बरं का, हे कंटिन्युअस लाईन आहे. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, हे दोघेही वेक्टर्स कसे आहेत, एकाच प्रकारचे असावे. सेम टाइप, स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट, आणि ते कुठून स्टार्ट होणारे असावे, सेम पॉइंट मधून स्टार्ट होणारे असावे. आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, ते दर्शविले म्हणजे शो केले, तुम्ही ड्रॉ केले. आर रिप्रेझेंटेड कसे दर्शविले, इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे काय, ते लेंथने किती लेंथ आहे ते पण सांगायची, ड्रॉ करायची, आणि त्यांची डायरेक्शन पण सांगायची. त्यांची डायरेक्शन म्हणजे हा अँगल थिटा गिव्स द डायरेक्शन ऑफ टू वेक्टर्स. तर दोन वेक्टर्स सेम टाइपचे, दोन वेक्टर, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द कॉमन पॉइंट किंवा सेम पॉइंट असं म्हटलं तरी चालेल, सेमच्या जागेवर कॉमन घेऊ शकता. If two vectors of same type are starting from the same point are represented in magnitude and direction, हे दर्शविले मॅग्निट्यूडने पण आणि डायरेक्शनने पण. एक मोठा एक लहान कसं पण असू शकतो, हा मोठा हा छोटा, हा मोठा हा छोटा, असं काही पण असू शकतं. मग आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, दर्शविले पण कसे, by the two adjacent sides of a parallelogram. हे कसे दर्शवायचे हे दोघं वेक्टर, by the किंवा as a two sides of a parallelogram. adjacent sides of a parallelogram. पॅरेलेलोग्रामच्या ते जणू काही लगतच्या बाजूत, लगतच्या समजतं की नाही, लगत मराठीत म्हणतात, लगतच्या बाजू किंवा adjacent sides. ह्या दोघं adjacent आहेत, ह्या दोघं adjacent आहेत, ह्या दोघं adjacent आहेत, ह्या दोघं adjacent आहेत. मग if two vectors of same type starting from the same point are represented in magnitude and direction by the two adjacent sides of a parallelogram, then हे दर्शविले, then their resultant vector is, त्यांचा परिणामी वेक्टर हा, resultant vector is given in, तो दिला जाईल कसा, इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, त्याचं पण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ने तो दिला जाईल कसा, बाय द डायगोनल ऑफ द पॅरेलेलोग्राम. कसा दिला जाईल तो, डायगोनल ऑफ द पॅरेलेलोग्राम. मग या पॅरेलेलोग्रामला तर दोन डायगोनल असू शकतात, एक असा पण असू शकतो, असा पण असू शकतो. मग कोणता घ्यायचा, तर त्याच्यासाठी अट टाकली बघा, बाय द डायगोनल ऑफ द पॅरेलेलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम द, तो कुठून स्टार्ट होणार असावा, स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट. कोणता सेम पॉइंट, त्या दोघांचा हा पॉइंट, सेम पॉइंट. समजला मिनिंग, बरोबर. आणि हे थोडा टाइम हे संपला का येतो खाली लॅबवर थांबा. समजलं की नाही, समजलं की नाही, व्हेरी सिंपल आहे. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द कॉमन पॉइंट और सेम पॉइंट आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन by the two adjacent sides of a parallelogram, then their resultant is represented by magnitude and direction by the diagonal of the parallelogram starting from the same point or starting from their common point. समझलं, two vectors of same type are starting from common point. Two vectors of same type starting from same point or common point are represented in magnitude and direction by the two adjacent sides of a parallelogram. Then, their resultant is given in magnitude and direction by the diagonal of the parallelogram starting from the common point or same point. Okay. आता बघा, कन्सिडर टू वेक्टर्स पी अँड क्यू, पी आणि क्यू वेक्टर कन्सिडर काढले. ओके, ऑफ सेम टाइप, दोघे कसे सेम टाइपचे, स्टार्ट फ्रॉम कॉमन पॉइंट ओ. मी मुद्दाम कॉमन सेम तुम्ही यूज करू शकतात, नो डाऊट.
कारण लँग्वेज प्रत्येकाची सारखी नसते, थोडीफार इकडे तिकडे होते, फक्त मिनिंग नको चेंज व्हायला. तर कन्सिडर टू वेक्टर्स पी अँड क्यू ऑफ सेम टाइप. पी आणि क्यू दोघं वेक्टर घेतले सेम टाइपचे, स्टार्टिंग फ्रॉम कॉमन पॉइंट ओ. ते कुठून स्टार्ट होत आहे? या ओ कॉमन पॉइंट पासून. थीटा इज अँगल बिटवीन देम. त्यांच्यामधला अँगल हा पूर्ण फुल अँगल थीटा आहे, फुल अँगल हा त्यांच्यामधला. जॉईन बीसी अँड एसी टू कंप्लीट पॅरलेलोग्राम. ही बीसी डॉटेड लाईनने जोडली आणि एसी पण जोडली टू कंप्लीट द पॅरलेलोग्राम. पहिले काय दर्शविले? हे, मग त्यांच्यामधला अँगल, मग हे जॉईन केले, मग त्यांचा रिझल्टंट काढला. हे जॉईन केल्याशिवाय तुम्हाला हा पॉइंट मिळेल का? अगोदरच काढून दिला, किती पण लांब जाऊ शकतो, बरोबर. मग जॉईन बीसी म्हणजे बीसी जोडली अँड एसी, एसी पण जोडली. कशासाठी? टू कंप्लीट द पॅरलेलोग्राम. हा शॉर्ट फॉर्म आहे हा माझा, तुम्ही तसा वापरू शकता किंवा फुल वर्ड लिहू शकता. ओ हा कंप्लीट द पॅरलेलोग्राम ओ ए सी बी. हा पॅरलेलोग्रामचं नाव काय आहे? ओ ए सी बी. ओके. विथ ओ ए इज इक्वल टू पी. ओ ए च्या बदल्यात काय घेऊ आपण? पी, वेक्टर पी. एसी च्या बदल्यात काय घेऊ आपण? एसी च्या बदल्यात क्यू. आता अपोजिट साइड्स पॅरलेलोग्रामच्या सेम असतात. हा क्यू आहे तर हा सुद्धा क्यूज आहे. समजलं? एसी इज इक्वल टू क्यू, ओसी इज इक्वल टू आर. ओसी हा काय? आर. समजलं? मग बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, ट्रायंगल लॉ नुसार ओ ए प्लस एसी. आता हिचं काम कोण करतोय? हा करतोय. ओ ए प्लस एसी इज द ओसी. या दोघांची बेरीज केली तर हा मिळतो ना ओ ए प्लस एसी. ट्रायंगल लॉ आहे, ट्रायंगल लॉ काल शिकलो आपण, समजतंय ना. तर ओ ए प्लस एसी इज द ओ सी. हा फर्स्ट, कारण एसी इज पॅरलल टू ओबी. एसी का बरं क्यू घेतली आपण? ती पॅरलल आहे ओबीला, आणि पॅरलल म्हणजे ऑपोजिट साइड आहे, सेम पण असतात. तर डायरेक्शन पण बदलली नाही याने, पॅरलल आहेत म्हणजे सेम डायरेक्शन समजली जाते आणि मॅग्निट्यूड पण सेम आहे. समजला? हा पॉइंट समजला की नाही? ओ ए प्लस एसी इज द ओसी बिकॉज एसी पॅरलल टू ओबी. बर, मग एसी ओबी, एसी ओबी सेम आहे. काय आहे? क्यू आहे, बरोबर. एसी ओबी सेम आहे, क्यू आहे. सबस्टिट्यूटिंग OA and OC in first. या फर्स्ट मध्ये OA आणि OC, OA आणि OC ची व्हॅल्यू टाका. आता OA ची व्हॅल्यू काय आहे? OA ची व्हॅल्यू P ही टाकली, बरोबर. OA ची व्हॅल्यू P, AC ची व्हॅल्यू Q. हा आता तयार केली ना, AC इज इक्वल टू Q आणि OC म्हणजे R. प्रूव्ड. ट्रायंगल लॉ नुसार हे सिद्ध झाले की P प्लस Q काय येईल? R येईल. P प्लस क्यू दोन वेक्टरची सम ही आर वेक्टर येईल. हे प्रूव्ह झाले. इक्वेशन नंबर 2. आता मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, हा आर तर काढला आपण, पण त्याची लेंथ किती असेल? कारण फक्त हे दोघांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन माहिती आहे आपल्याला. याची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड माहित नाही, डायरेक्शन पण माहित नाही. आपण अगोदर मॅग्निट्यूड साठी फॉर्म्युला काढूया. मग याचं मॅग्निट्यूड काढण्यासाठी बघा, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, रिझल्टंट म्हणजे या आर्कचं मॅग्निट्यूड काढायचे. लेंथ कशी काढणार? तर बघा, टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ आर दॅट इज ओसी. आर म्हणजे ओसी. तुम्ही फक्त आर म्हटला तरी चालेल, हे समजण्यासाठी पुन्हा पुन्हा ओसी रिपीट करतोय. ड्रॉ आरचा मॅग्निट्यूड फाइंड करण्यासाठी एक अरेंजमेंट करावी लागते, रचना करावी लागते, कन्स्ट्रक्शन करावं लागतं. ते कन्स्ट्रक्शन आपण काय केलं? या फिगर मध्ये थोडं कन्स्ट्रक्शन केलं. ड्रॉ परपेंडिक्युलर CS ऑन OA प्रोड्यूस्ड. म्हणजे काय? वाढवलेला OA, OA इथपर्यंतच आहे, वाढवला पुढे S पर्यंत, आणि त्याच्यावर हा परपेंडिक्युलर CS टाका. ही रचना केली किंवा कन्स्ट्रक्शन केलं. समजलं हे? बघा, ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम C टू मीट OA एक्सटेंडेड ॲट S. समजला याचा अर्थ? समजला की नाही? OA एक्सटेंडेड ॲट S, OA एक्सटेंडेड ॲट S. इथं आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा,
फॅनचा आवाज म्हणजे प्रॉब्लेम नको यायला हां. तर समजलं हे काय कन्स्ट्रक्शन केलं, हा राईट अँगल ट्रायंगल झाला तयार. हा अँगल थिटा येईल, हा थिटा आहे पूर्ण, हा थिटा आहे तर हा सुद्धा थिटा येईल का. व्हॉट इज द रिजन, corresponding angles, two parallel lines are intersected by a transversal, then corresponding angles are same. Okay, corresponding angle येतो theta ची येतो. बरं आता बघा अँगल CAS, CAS किती राहील, किंवा BOA, BOA म्हणजे हा फुल अँगल, हा थिटा तर हा सुद्धा थिटा. ACOB हा Q असेल, ACOB हा Q असेल, हा Q तर हा पण Q, हा P तर हा पण Pच असेल सेम. हां तर AC इज इक्वल टू OB इज इक्वल टू Q समजलं. आता इन राईट ट्रायंगल ASC, राईट अँगल्ड ट्रायंगल मी शॉर्टमध्ये म्हटलेलं आहे. तर राईट ट्रायंगल ASC बघा कोणता, हा ASC हा काय आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. मग राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू लिहिण्याचा प्रयत्न करा. या थिटाच्या कॉस रेशो काय येईल, लगतची बाजू भागिले कर्ण हायपोटेनियस, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. मग AS अपॉन AC, ACची व्हॅल्यू Q टाकणार, AS अपॉन AC. मग या AC ला इकडे मल्टिप्लाय करा, कॉस थिटा, AC कॉस थिटा इज इक्वल टू AS. हां AS इज इक्वल टू AC कॉस थिटा. याला इकडे मल्टिप्लाय केलं तर AC कॉस थिटा इज इक्वल टू AS बरोबर. आणि AC ची व्हॅल्यू तर Q आहे, AC ची व्हॅल्यू तर Q आहे. मग Q टाकून दिली, AS ची व्हॅल्यू काय आली, मग AS इज इक्वल टू Q कॉस ऑफ थिटा. इक्वेशन नंबर 3 समजलं इथपर्यंत. आता ऑल्सो अजून कॉस थिटा तर लिहिला त्या थिटाचा, पण साइन थिटा पण लिहा. साइन थिटा कसा असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट आहे SC अपॉन हायपोटेनियस आहे AC. SC अपॉन AC इज द साइन थिटा, SC अपॉन AC इज द साइन थिटा. हां लक्ष आहे ना सगळ्यांच्या, इतके थांबलेले लक्ष द्या, नाही तर माझ्या शिकवलेलं वाय मार्ग जातो. हे समजलं की नाही, साइन थिटा कसा लिहिला, समोरील बाजू भागिले कर्ण, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग या AC ला परत असं मल्टिप्लाय करा, SC ची व्हॅल्यू तयार ठेवा, SC इज इक्वल टू AC साइन थिटा, आणि AC ची व्हॅल्यू तर माहिती Q साइन थिटा. इक्वेशन नंबर 4. आता बघा आपण AS आणि SC च्या व्हॅल्यू तयार करून ठेवू, पुढे लागणार आहेत. बट युजिंग पायथागोरस थेरम टू ट्रायंगल OSC. OSC हा मोठा ट्रायंगल बघा पूर्ण, तो पण ट्रायंगल आहे ना. तर पायथागोरस कसा अप्लाय करणार त्याला, बेस हाईट बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर बरोबर. आता बेस OC स्क्वेअर, OC म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू OS म्हणजे बेस स्क्वेअर प्लस SC म्हणजे हाईट स्क्वेअर बरोबर. पण OS हा टोटल OS हा OA प्लस AS या दोन तुकड्यांचा बनलेला आहे OS. कोणते दोन तुकडे, OA प्लस AS. मी याची व्हॅल्यू, याचा स्क्वेअर कॉमन स्क्वेअर आहे हां, फक्त याची व्हॅल्यू टाकली OA प्लस AS आणि हा SC. आता याचा वर्ग विस्तार करा, स्क्वेअर एक्सपान्शन. पहिल्या पदाचा वर्ग हा जसाच्या तसा, पहिल्या पदाचा वर्ग प्लस 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार बरोबर. 2 इंटू OA इंटू AS प्लस सेकंड टर्म स्क्वेअर AS स्क्वेअर बरोबर. आणि हा SC स्क्वेअर जसाचा तसा. समजलं की नाही. फक्त याचा वर्ग विस्तार 3 पदे आली आणि हा SC स्क्वेअर जसाचा तसा. लेट इट बी क्वेश्चन नंबर 5. आता सोपं आहे हां. आता याची व्हॅल्यू टाकायचं वापर. आता अल्सो फॉर्म ट्रायंगल ASC. ASC ट्रायंगल बघा, हा छोटा ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये पायथागोरस अप्लाय, AS स्क्वेअर प्लस SC स्क्वेअर इज इक्वल टू SC स्क्वेअर. हां AC स्क्वेअर, AS स्क्वेअर प्लस SC स्क्वेअर इज इक्वल टू SC स्क्वेअर. आता हे जे नावं दिलेले ते तुम्ही घरचे पण घेतले चालतात, तुम्हाला माहिती आहे जॉमेट्रीमध्ये. फक्त थीम महत्वाची. हे समजलं नंबर 6. आता फ्रॉम 5 and 6
हे 5 आणि हे 6 वरून काय समजतंय? काय समजतंय बघा, कशाची व्हॅल्यू आपल्याला a² + ac² ची व्हॅल्यू आपण या दोघांच्या बद्दल काय टाकू शकतो? ac² टाकू शकतो. आणि हे बाकीचं जसं तसं. हां, मग बघा OC² जसाच्या तसा, बरोबर. त्याच्यानंतर OA² जसाच्या तसा, नंतर 2OAS जसाच्या तसा, आणि या दोघांच्या बदल्यात AC² शॉर्टच्या इक्वेशन नंबर 7. आता परत अजून काय केलं? ही AC² ची टर्म आहे ना, थर्ड टर्म मिडलला टाकली आणि मिडलवाली शेवटी लिहिली, फक्त रिअरेंजमेंट. हां, OC² = OA² + AC² = 2OAAC. आता OA पण AS ची व्हॅल्यू तयार आहे आपल्याकडे. हा AS लिहायला पाहिजे होता, पण त्याच्या बदल्यात आपण काढून ठेवलेली आहे व्हॅल्यू कुठे. AS ची व्हॅल्यू बघा, AS ची व्हॅल्यू काय आहे? हां, AS ची व्हॅल्यू Q cos θ, बरोबर. आणि Q म्हणजे AC म्हणजे Q, AC cos θ. AC cos θ अगोदरच बनवली आपण. AC cos θ, AS ची व्हॅल्यू AC cos θ, AC cos θ म्हणजे Q cos θ. हां, मग हा बघा, हे समजलं की नाही? कशाबद्दल काय? सिंपल आहे. आता OC² म्हणजे काय? R आपण त्याला समजलेलं आहे. OC² म्हणजे R². OA म्हणजे काय? OAP आहे. OA च्या जागेवर P स्क्वेअर आहे, स्क्वेअर. AC च्या जागेवर Q, AC आहे Q² + 2. OA ची व्हॅल्यू परत P, AC ची व्हॅल्यू Q आणि cos θ जसाच्या तसा. मग आपल्याला फक्त R पाहिजे, स्क्वेअर नको पाहिजे त्याच्या. काय पाहिजे? फक्त R. मग काय करावं लागेल? दोघं बाजूला वर्गमूळ काढू, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग R² स्क्वेअर रूट केलं तर R, आणि याचं स्क्वेअर रूट केलं तर याचं वेगवेगळं पण लिहून टाकतात. मॅथवर लक्ष नसतं बाकीच्या. जर प्लसमध्ये अडकलेले राहिले तर त्यांचं स्क्वेअर रूट P² चं P, Q² चं Q असं काढत नाही. काही जण काढून टाकतात, हुशार आहे. हां, याला डायरेक्ट अंडररूटमध्ये टाकायचे, उचलायचे डायरेक्ट अंडररूटमध्ये टाकायचे. निघतच नाही ना, ते अडकलेले प्लसमध्ये, प्लस मायनस. तर ह्याचं अंडररूट डायरेक्ट जसाच्या तसं घ्यायचं. समजलं? बस. आरचे हे मॅग्निट्यूड आहे. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ आर. बघा, मी शॉर्टमध्ये मॅग्निट्यूड लिहिलेलं आहे. हां, शॉर्ट लिहिलेलं आहे. समजलं? आता फक्त राहिली डायरेक्शन. आता आरची डायरेक्शन ठरवणारा फॅक्टर मेन तो माहिती पडला म्हणजे आरची डायरेक्शन आपल्याला माहिती पडते. हां, कोणता फॅक्टर आहे आरची डायरेक्शन ठरवणारा? अल्फा. या OAशी रिझल्ट, OA हा वन ऑफ द वेक्टर आहे. दोन वेक्टर पैकी की ज्यांना ऍड करायचे त्यांच्यापैकी हा वन ऑफ द वेक्टर आहे. OA इज वन ऑफ द वेक्टर. आणि त्याच्याशी या रिझल्टंटने किती कोण केला, अँगल केला, तो म्हणजे अल्फा. हा अँगल बीटा आहे बरं का. हा बीटा आहे, हा अल्फा आहे, आणि टोटल अल्फा प्लस बीटा म्हणजे थीटा आहे. हे ग्रीक अल्फाबेट आहे. अल्फा, बीटा, थीटा, गॅमा. ग्रीक लोकांनी मॅथमध्ये खूप प्रभुत्व होतं. त्यांनी पुस्तकं लिहिले, थेरम लिहिले, आणि ते आपल्याला जसेच्या तसे शिकावे लागत आहेत. म्हणून अल्फा, थीटा, बीटा. का बरं? कारण तुम्ही तिथं गेले, सांगितलं अल्फा, थीटा, बीटा, तर ते समजतील. आणि तुमचे भाषाचे तयार केले घरगुती जी असेल ती, तर त्यांना समजणार नाही. म्हणून तेच वापरावे लागत आहेत आपल्याला. हे ग्रीक अल्फाबेट आहे, ABCD सारखे. ग्रीक लोक अल्फा, थीटा, बीटा शिकायचं. बरं, हा थीटा अँगल आहे. आता काय करायचं? हा अल्फा अँगल काढणे गरजेचे. मग अल्फा काढायचा मार्ग साइन, नाही तर कॉस, नाही तर टॅन. पण सगळ्यात सोपा मार्ग टॅन असतो. अल्फा काढायचा सगळ्यात सोपा मार्ग टॅन अल्फा असतो. टॅन काढायचा. आता बघा, लेट आर मेक्स अँगल अल्फा विथ पी. हा आर पी शी किती कोण करतो? अँगल करतो अल्फा. लेट आर मेक्स अन अँगल अल्फा विथ पी. विथ पी, बरोबर. ट्रायंगल OSC. OSC बघा, OSC मोठा ट्रायंगल. OSC मध्ये टॅन अल्फा सांगा. अल्फाचा टॅन म्हणजे काय? हा नाही बरं का.
OSC मध्ये अल्फाच्या टॅन सांगा. ॲडजसंट सॉरी अपोजिट अपॉन ॲडजसंट SC अपॉन OS. SC अपॉन OS बरोबर. पण OS हा दोन तुकड्यांचा आहे. OA प्लस AS. OA प्लस AS. SC जसं तसा. आता SC ची व्हॅल्यू टाका. काय आहे SC ची व्हॅल्यू तयार केली आपण. SC ची व्हॅल्यू Q sin थीटा टाकली. Q sin थीटा SC. OA ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला P. OA ची व्हॅल्यू काय आहे P. AS ची व्हॅल्यू काय आहे Q cos थीटा प्लस Q cos थीटा. आणि आपल्याला फक्त अल्फा पाहिजे, टॅन पण नको. त्याला तिकडे पाठवा टॅन इनवर्स. माहिती नाही इनवर्स फंक्शन. मग अल्फा पाहिजे आहे तर अल्फा इज इक्वल टू हा टॅन तिकडे पाठवला तर हा पूर्ण अँगल बनतो. याची व्हॅल्यू काढायची टॅन त्या लॉग टेबलमध्ये बघायचं. हां मग अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स Q sin थीटा अपॉन P प्लस Q cos ऑफ थीटा. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड द अल्फा. आपल्याला काय काय माहिती पाहिजे P Q फिगर बांधवाले म्हणजे काय मॅग्निट्यूड पाहिजे त्यांचे. हे P Q Q जे लागत आहेत आणि अँगल माहिती पाहिजे थीटा. हा अँगल फुल दिला आणि P ची लेंथ आणि Q ची लेंथ माहिती नाही मॅग्निट्यूड म्हणजे बाण नाही राहिला डोक्यावर म्हणजे समजायचं तो मॅग्निट्यूड आहे त्याचा, फक्त डायरेक्शन नाही दिलं. हां मग त्या व्हॅल्यू टाकल्या. आता प्रॉब्लेम कसे सोडवायचे एखाद दोन मी घेईलच. नाव विल स्टॉप हिअर. यू कॅन गो नाव.